साधक हो. श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सशीर्षा पुरुषा सहस्र सपात समृत दशांगुलम. ओम द्राम ओम सशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगा विद्महे ओम पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम रुक्मिणी देवी च विद्महे महालक्ष्मी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम दधिदुर्षे च विद्महे अनंत शक्ति धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं. ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथ. ओम शांती. अशा प्रकारे ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम. आज आपण वेदांत कीर्तन या पद्धतीच्या विषयावर बऱ्याच दिवस सांगतोय. आता कालचा जो भाग थोडाफार राहिलाय तो आज आपण सांगणार आहोत की भगवान शंकराच्या बाबतीत आपण जी भक्ती करतो ती खरी का खोटी. आपण भगवंताच्या नावावर जप केले, त्याचं जे कालचं आपण पाहिलं त्याचे ज्या लहरी आहे किंवा त्यांचं जे खातं आहे ते 4, 9, 12, 18, 20, 27, 46, 54 या अक्षरध्वनी जेव्हा आपण जपू तेव्हा शंकर भगवान जागे होणार आपला प्रसंग. तसे होणार नाही. कारण का आपण ज्या पद्धतीने जप करू त्याच पद्धतीने आपलं शरीर बनलं पाहिजे. समजा आता या ठिकाणी 36 अक्षरी मंत्र आहे किंवा 54 अक्षरी आहे. तो आपण मंत्र म्हटल्यानंतर आपलं भगवान शंकराशी नातं जोडलं जातं. आता या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं गायत्री छंद ही माझी विभूती आहे. गायत्री मंत्र म्हटलं नाही, गायत्री छंद म्हटले. छंद म्हणजे स्वरूप. ही माझी विभूती आहे म्हणजे संपूर्ण जग गायत्री मंत्राच्या छंदाने निर्माण झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जे आता पाहिलं गायत्री मंत्र जो आहे तो जो मंत्र आहे त्या मंत्रा पद्धतीने आपण हे जप करतो. परंतु गायत्री मंत्र हे भगवंताची विभूती आहे याचा अर्थ फार वेगळा आहे. दोन, 6, 8, 12, 15, 18, 24 आणि 36 हे गायत्रीचे
ध्वनी नंबर किंवा खाते नंबर आहेत. एवढ्या अक्षरापैकी एक तर एवढंच अक्षरात मंत्र म्हणतो गायत्री मंत्र सिद्ध होत. गायत्री मंत्र हा त्याला बंधन आहे. 2 आता या ठिकाणी त्यांनी दिले 2, 6, 8, 12, 15, 18, 24 आणि 36 म्हणजे एका गायत्रीची 8 पदं पडतात. 2, 6, 8, 12, 15, 18 आणि 7, 18, 24 आणि 36 या पद्धतीने आपण आपल्या अक्षर निवडून गायत्री मंत्र म्हणावं लागतो. गायत्री छंदाची विभूती भगवान कृष्णाची सांगितलेली आहे. छोट्यात छोट्या 2 अक्षरी ओम आणि मोठ्यात मोठं 36 अक्षर म्हणजे समजा आपण आता इथे शंकराची गायत्री मानणार तर या ठिकाणी प्रत्येकाच्या गायत्री मंत्रामध्ये प्रत्येकाच्या याच्यामध्ये फरक आहे. या ठिकाणी गायत्री मंत्र म्हणताना आपण आपल्या अक्षर मोजली पाहिजेत, त्याचे ध्वनी मोजले पाहिजेत. आता आपण फक्त 24 अक्षराच्याकडे येऊ. हो, आता याचा विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायछंद, शरदा स्वरा असं म्हटलं जातं. तर हे जे आहे तर त्या स्वरूपात आपण मंत्र म्हटल्यानंतर देव प्रसन्न होतो. म्हणजे आपलं शरीर आणि गायत्री मंत्रातून छंदातून आपण ज्या देवाची आराधना करतो त्याची अवस्था आपली एकरूप झाली पाहिजे. उदाहरणार्थ आता आपण गणपती भक्ती करू. ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. या ठिकाणी गणक ऋषी, गणपती देवता, जितृगायचंदा, शरदा स्वरा असेल. तर आता गणपती प्रसन्न करून घेण्याकरता आपल्याला आपलं शरीर, आपल्या जीवनाची अवस्था 24 अक्षर गायत्री गणपतीचा मंत्र आहे त्याप्रमाणे आपले शरीर व्हायला पाहिजे. तेव्हा आपला गणपती दर्शन होईल, गणपती भेटेल, गणपती स्वायूचा स्वरूपाचा प्राप्त होईल, सायूचा प्राप्त होईल. तशी होणार नाही. मग आपण असं कधी काय मंत्र म्हणत नाही. आता समजा तुम्ही म्हणला ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् आणि पुढे समजा तुम्ही आ किंवा ई लावलं किंवा 2 अक्षर वाढवलं, हे 24 अक्षर जावी, 2 अक्षरे किंवा 26 अक्षरे झाली. एवढा ध्वनी तुमचा थोडा 24 अक्षराचा 26 झाला अक्षर जोडल्यामुळे आणि त्यामुळं तुमच्या शरीराची वाढ झाली, शरीरामध्ये बदल झाला. बदल म्हणजे भगवान परमात्मा जो गणपती आहे त्याच्याशी आपण बोलू शकत नाही आणि तो आपला संदेश पण देऊ शकत नाही, कारण या ठिकाणी बदल झालेला आहे. आता 555 नंबरचा मोबाईल नंबर दाबला आणि 555 नंबरवर आपला पाहुणा राहतोय, परंतु 556 दाबल्यानंतर तो आपला पाहुण्याचा नंबर लागत नाही, दुसरा तिसरा कोणतरी लागतोय. तशा दृष्टीने या ठिकाणी अतिशय काटेकोरपणाची भक्तिमार्ग आहे. भगवान कृष्णाने एक शास्त्रात उत्तर खूप सुंदर दिलेलं आहे की गायत्री छंद ही माझी विभूती आहे, सर्व जग या विभूतीतून जन्माला येतं, राहतं, वागत, संपत, पुन्हा मिळून जात. तेव्हा आपल्याला देव भक्ती करायची एखाद्या देवाची तर आपण गायत्री मंत्र म्हणलं. उदाहरणार्थ ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. ह्या गायत्री मंत्र आपण म्हटल्यानंतर ही 24 अक्षर आहेत. आता भगवान विष्णूची मजा पाहा. एक कथा सांगतो तुम्हाला. भगवान विष्णूचा मंत्र ब्रह्मदेव म्हणत होते. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू
प्रचोदयात एवढा पुढे उच्चार केला. लगेच त्या ब्रह्मदेवाच्या काळातून मळ बाहेर पडत, त्यातून 2 मधुकाईचे अक्षर तयार झाले आणि त्याने ब्रह्मदेव हल्ला केला. बघा बघा, आपण जो मंत्र म्हणतो त्या मंत्रातून राक्षस तयार कसे झाले. म्हणजे मंत्र म्हणताना चूक झाली की तो मंत्रातून राक्षस तर आपला काटा काढतात. म्हणून काय माणसं फार हुशार आहेत, ते मंत्रच म्हणत नाहीत. कारण का तर त्यांना माहिती आहे एखादा मंत्र चुकला तर त्यातून राक्षसून आपला खाऊन टाके. म्हणजे मंत्र म्हणताना आपण चुका नाही केल्या पाहिजे. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. चाल, हे 24 अक्षराचा मंत्र या ठिकाणी परिपूर्ण झाला. आणि या ठिकाणी मग आपल्याला आपलं शरीर विष्णुमय तत्वाचं बनलं. आणि मग आपले जे आदिनारायण भगवान विष्णू आहेत त्यांचं आपलं दर्शन होणार, पांडुरंगा दर्शन होणार. पांडुरंग आपल्याला का प्रश्न होत नाही. पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा मंत्र आपण म्हटल्यानंतर पांडुरंग आपला प्रत्यक्ष भेटणार किंवा दर्शन देणार, जर बोलू लागणार. पण आपण जर समजा ओम पांडुरंगा विद्महे पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू असे काय गडबड केली तर त्या पांडुरंगाचा मंत्र म्हणताना आपल्याच शरीरात दोष निर्माण झालेला आहे. आणि मग हा दोष निर्माण झाल्यानंतर मधुकाईट सारखे राक्षस म्हणजे भूत किंवा चेडे गोटे आपल्याला तयार होऊन आपल्याच खातात. म्हणजे आपण जे काय भक्ती करतो ती भक्ती आपला मारक ठरते. म्हणून या मंत्राची कॅपॅसिटी अशी कशी, हे बघा, 1 ते 16 पर्यंत मंत्र म्हणायचे. 1 ते 16 अक्षराचे मंत्र आहेत ते तुम्हाला लाभदायक आहेत. मग पुढचे 24, 28, 32, 36, 40, 48, 72 अशा अक्षराचे मंत्र म्हणावं लागतं. तेव्हा आपलं बजेटमध्ये वक्ताचं बजेटमध्ये वक्ताचं आपलं जमतंय, ते जमत नाही. आपण लिहिले ग्रंथ, साधू संत लिहिले अभंग, हे सगळे वृत्ताला धरून लिहिले. अष्टाक्षरी वृत्त, दशाक्षरी, द्वादशाक्षरी अष्टांची नाव आहेत. तर या ठिकाणी हा जो लिखाण केलेला आपण जे मंत्र म्हणतोय तो शास्त्रोक्त पद्धतीने म्हटला गेला पाहिजे. आता समजा ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम. हा 32 अक्षरी मंत्र अनुष्ठप छंद गांधार स्वरात आला. आता याच्यामध्ये बघा किती सुंदर आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. हा गांधार अनुष्ठुप छंद गांधार स्वरात 32 अक्षर मंत्र आले. म्हणजे या ठिकाणी आज जे देवता आहेत, ओम म्हणजे गणपती आला, दत्त आला, राम, कृष्ण, शंकर, हे जे याच्यात देवतांची नावं आलेली आहेत हे सगळे मंत्राची ध्वनी जर व्यवस्थित झाला आणि तो मंत्र समजा लाखाच्या पुढे जपला गेला तर आपल्या शरीरातल्या ध्वनी भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणार आणि त्यांच्या ध्वनी चुकून बोलल्या आपल्याला येऊन पोहोचणार. म्हणजे आपण एकमेकांशी पाहू शकतो, बोलू शकतो. मोबाईलवर तुम्ही बोलता का नाही? तुमची बॅटरी चार्जिंग आहे, त्याची बॅटरी चार्जिंग आहे. 555, हॅलो, हा बोलला बोलला, ठीक आहे. परंतु त्याची बॅटरी डाऊन आहे, बोलत नाही, ते कवर वाढत वेळ लागला त्याचं असं कारण आहे. तेव्हा देवाची बॅटरी फुल आहे, मी ताकद आहे, ऊर्जा आहे. आपली बॅटरी कमी झाली म्हणजे देवाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. जरी आला तो आपला ऐकू शकत नाही. कारण याचं जे द्वितीय शास्त्र आहे ते आपण शोधलेलं नाही.
आणि उगाच काहीतरी मंत्र बडबड करून आपलं आयुष्य फुकट घालवलेलं आहे. ऋषी, देवता, छंद आणि स्वर ह्या मंत्राची आपल्याला माहिती पाहिजे. उदाहरणार्थ गायत्री मंत्र, ऋषी विश्वामित्र, देवता सविता, गायत्री छंद, षडजा स्वर. बस. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. त्याच्यामध्ये मग फरक आहे. म्हणजे कसं, हे बघा, ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम, हे 7 लोक आहेत. परंतु का आपण जेव्हा व्याज वाचतो भूर्भुवा स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, हा मंत्र जपतो. म्हणजे आपण या ठिकाणी 3च पायऱ्या जपतो. म्हणजे आपला सर्व कार्यक्रमात किंवा निर्णय मंडपात इकडं तिकडे जे आपण यज्ञ पाहतो बांधलेले, ते फक्त 3 पायऱ्याचे असतात. भू भुवन स्वा. 3च लोकांना फक्त हवन पोचतं, बाकीच्या लोकांना देवांना पोचत नाही. महा, जना, तपा आणि सत्य, म्हणजे 4 लोक विरुद्ध गेले. म्हणजे हे 3 लोकांना हवन पोचलं याच्यामध्ये भूर्भुवा स्वा. पण याच्या पुढचे जे 4 आहेत, गणपती, ब्रह्मा आणि विष्णू, इथपर्यंत हवन गेलं. पुढं महादेव राहिला, नंतर इंद्र राहिला, दत्त आणि विराट स्वरूप, त्यांना हवन पोचत नाही. मग याच्याकरता सोमदेव जो आहे परमात्मा, त्याने याच्यात चुका दुरुस्त केली. त्याने हा 3 पायऱ्या जो यज्ञ आहे तो 7 पायऱ्याचा केला आणि 7 पायऱ्याचा यज्ञ बांधून त्याने पूर्णत्वाला नेला. आणि याच्याकडे कोण जग लक्ष देतच नाही. तुमच्याकडे किती मोठे महायोग यज्ञ झाले, विष्णू याग, गणेश याग, शिव याग, इंद्र याग, दत्त याग, किती मोठे यज्ञ करा, किती लोक करा, पण तुमच्या पायऱ्या किती आहेत? 3च. 4 देव उपाशी राहणार का ओरे मंत्र म्हणा, पोचणार नाही. ओम भू ओम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम, त्या 7 लोकांना हवन पोचण्याकरता 7 पायऱ्यांचा यज्ञ बांधावा लागतो. तो बांधला कोणी? सोमदेवाने. वेदामध्ये वर्णन आहे, वाचन बघा जरा संशय त्याने. आणि मग या सगळ्या देवांना ते होम म्हणून पोचू लागलं. कारण 3 देवाला होम म्हणून पोचलं, 4 याच्या विरुद्ध गेले. बहुमत कोणाकडे आलं? ज्यांना मिळत नाही त्यांना. आणि मग अल्पमतामध्ये आले 3 देव. त्यामुळं ते जे 4 देव आहेत 4 यांच्या विरुद्ध ते यांना कामच करून देत नाहीत. संघटना बिघडली इथं. म्हणजे आपण किती मोठा यज्ञ केला 3 पायऱ्यांचा, तरी आपली संघटना कार्य करू शकत नाही. ते यज्ञच आपला खाऊन टाकतो घरदार, अशी वस्तुस्थिती आहे. तेव्हा यज्ञ जे आता निर्णय ठिकाणी होता ते 7 पायऱ्याचे पाहिजे. तेव्हा तुमचं ओम भू ओम भुवम स्वम अहम जनम तपम सत्यम, म्हणजे 7 जे देव आहेत, गणपती, ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, इंद्र, दत्त आणि विराट, या 7 ठिकाणी जे देव आहेत त्या लोकांना आपलं हवन पोचतं. यज्ञनारायण काय म्हणले? यज्ञनारायण म्हणले, महाराज मला भरपूर हवन द्या, मी 7 तुमच्या सगळ्या देवांना हवन पोचवतो आणि ते देव तुमच्याकडे घेऊन येतो, ते तुम्हाला प्रसन्न होते ना. यज्ञनारायण यज्ञ प्रगट झाले, मला बोलायला लागले. म्हणलं बाबा हे खरं कसं आहे, याला काय प्रमाण आहे? तुम्ही बोललाय, उभं राहून बोललाय, तुम्हाला 2 मुख, एका मुखात 4 जिभा, 3 जिभा आणि एका 4 जिभा, 7 जिभा. तर ते म्हणले मी 7 जिभाने ह्या 7 देवांना मी हे होम हवन पोचवतो. मग ठीक आहे, 7 जीवाने होम हवन पोचवतो, तर पोचवा. आता माझ्यासमोर प्रगट यज्ञातून देव, मी म्हणलं महाराज मी तुमच्या म्हणण्यापर्यंत होम हवन करतो. मग कसदार होम हवन आमच्या येणाऱ्या भाविक मंडळीने आम्ही सगळ्या मिळून ते सुरू केलं. आणि जेव्हा संतृप्त अवस्था आली तेव्हा इंद्रासहित स्वर्गातले देव पृथ्वीवर आपल्या कल्की दत्त मंदिरात आले. म्हणले महाराज, म्हणलं काय?
तुम्ही जे यज्ञ करत होता स्वर्गात इथून हवन दिलं 30 दिवस लागतं पोचायला. किती? 30 दिवस. किती लांब इथून स्वर्ग? प्रति सेकंद 3 लाख किलोमीटर वेगाने या अन्नाचा प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे 30 दिवस गुणले 24 तास गुणले ते 60 सेकंद 60 मिनिटं गुणले 60 सेकंद गुणले 3 लाख किलोमीटर वेग, एवढं गणित करा. म्हणजे हा आपला जो इंद्रदेव राहतो त्याचं मंडळ किती लांब आहे आपल्याला कळ. त्या दृष्टीने त्यांनी गणित सांगितलं आणि ते येऊन बसले. आता त्यांना हो मागून इंद्रदेव म्हणले, महाराज म्हणले काय हे सडकं मडकं आमच्या होमात सोडू नका, कारण आतापर्यंत सगळ्या लोकांनी आम्हाला सडकं मडकं हे सगळे हवन केलेलं आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही प्रसन्न होत नाही, होणार पण नाही. कसदार पाहिजे. तुम्ही कसं कसदार खाताय, बदाम काजू, हा आम्हाला काय देत नाहीत, आम्ही देव आहोत. इंद्रदेवाने माझं भांडायला सुरुवात केली. म्हणलं खरं आहे देवा महाराज तुमचं म्हणणं बरोबर. आमच्या भाविक मंडळीने मग कसदार होम हवन सुरू केलं. आता देव खुश आहेत. त्याचं कारण आहे की ही 7 मंडळात देव जे आहेत या प्रत्येक देवांना यज्ञनारायण हवन पोहोचवतो. यज्ञनारायणाला 2 मुख असून एका मुखात 3 जिभा, एका मुखात 4 जिभा, म्हणून 7. मग पहिली जिभेतून काय म्हणणार? गाची छंद षडजा स्वरा, बस एवढा मंत्र म्हणला का त्यांनी गणेश लोकांना आपलं हवन पोहोचवलं. दुसऱ्या छंदातून स्निग्ध छंद वृषभ स्वरा, ब्रह्मलोकाला त्यांनी अन्न पोहोचवलं. तिसऱ्यामध्ये अनुष्ठुप छंद गांधर स्वरा, विष्णू लोकात त्यांनी हवन पोहोचवलं. चौथ्यामध्ये ब्रह्मछंद मानधन स्वरा, हा दोन्ही तयार करा चौथ्या जिभेतून. म्हणजे कुठं शिवलोकात हवन पोहोचवलं. 5व्यात पंक्तिछंद पंचम स्वर, स्वर 5व्या जिभेतून पंक्तिछंद 5म स्वर हा प्रगट झाला. आणि मग त्याने ते हवन कुठं पोहोचवलं? इंद्रदेव लोकात. मग 6व्या त्रिशुभ छंद दैव स्वरा 6व्या जिभेतून दोन्ही बाहेर पाडला. आणि त्या तत्वातून मग दत्त लोकामध्ये भोजन हवन पोहोचवलं. आणि बघा 7वी जी जीव आहे त्यांची निषाद जगदीश निषाद स्वर असा मंत्र म्हणून ध्वनी निर्माण करून विराट देव जो आहे सहस्त्रिशा सहसा त्या देवापर्यंत ते भोजन पोहोचव. म्हणजे पूर्णत्वात जाण्याकरता आपला यज्ञनारायण जो आहे अत्यंत महत्वाचा देव आहे. पूर्वी काय झालं, देव आणि दानवांची लढाई सुरू झाली. त्याच्यामध्ये देव हारले, दानव जिंकले, राक्षसांना जय झाला, देव घाबरले. मग देवांच्या गुरु बृहस्पती आणि देवांच्या राजा इंद्र, मग ब्रह्मा आणि शंकर भगवान शिव हे सगळे देव एकत्र येऊन त्यांची सभा झाली. मग ते आदिनारायण भगवान महाविष्णूकडे आले. म्हणले देवा आता हे काय खरं नाही, तुम्ही तळावर जाऊन यज्ञ आरंभ करा. तुम्ही यज्ञ आरंभ केला की आपले जे देवलोक गेलेले ते जिवंत होतील, त्यांना पूर्ण शक्ती मिळून आपल्याला जय मिळेल. अशा दृष्टीने भगवान विष्णूने जे 24 अवतार घेतले, 23 अवतार घेतले, 24 अवतार तर त्यातले आहे म्हणजे यज्ञनारायण अवतार आहे. मग त्यावेळा भगवान विष्णूने पृथ्वीवर येऊन यज्ञनारायणाचा यज्ञ सुरू केला. आणि मग त्या यज्ञामधून जे भगवान कृष्णाने सांगितले गायत्री छंदांतून मंत्र म्हणायचा. ओम भूम भुवा स्वामित्र ऋषी सविता देवता गायत्री यांची पूजा केली. त्यांना प्रसन्न करून घेतलं, कारण मंत्र म्हणताना त्या मंत्रात देवता रचयता छंद आणि स्वर हे सगळे प्रसन्न व्हावं लागतात, त्याच्याशिवाय ते मंत्र सिद्ध होत नाही. आणि मग ते पूजा करून मग त्यांनी मंत्र करायला सुरुवात केली. ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. असं म्हटल्याबरोबर त्या साती जिभेतून ज्या ध्वनी निघाले ते साती देवलोक म्हणजे देवलोक होते सगळे, त्यांना ते हवन पोचलं. आणि तिथं जे देवलोक होते बेशुद्ध पडलेले ते सगळे परत जिवंत झाले आणि त्यांना सगळ्यांना परत पाहिजे तशी ताकद तयार झाली. आणि मग देवांना पुढे युद्ध झाल्यानंतर जय मिळाला. याचं कारण सांगतो की जय का मिळाला, तर इथं परिस्थिती अशी आहे. ओम भूम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा एवढा मंत्र म्हटला. हा मंत्र म्हटल्यानंतर या यज्ञातले सगळे जे आव्हान पुण्य आहे ते सगळं राक्षसांना गेलं. बळीराजाने 100 यज्ञ केले आणि त्यावेळेला काय झालं, बटू वामन अवतार घेतला, विष्णूने आले, 3 पायाची भूमिमा घेतली, त्यांनी दान केली. 2 पायात स्वर्ग पाताळ सगळं तिसरा करून ठेवायचा, त्याच्या डोक्यावर त्यांनी पाय ठेवा म्हणलं. आता मला काही द्यायला जागा नाही. ठीक आहे देव म्हणले. पण बळीराजाने आट घातली, म्हणजे देवा मी 100 यज्ञ केलेत, त्याचं फळ मला मिळालंच पाहिजे. माझ्या डोका पाय ठेवा. बळीराजा म्हणला, पण मला त्याचं फळ मिळालंच पाहिजे. देव म्हणले तथास्तु, सांग काय फळ पाहिजे. तुमच्या यज्ञात जे होम हवन चालतं ते होम हवन मला संपूर्ण मिळालं पाहिजे. ठीक आहे म्हणे. मग भगवान विष्णूने सांगितलं त्याचे तत्व की देवांना आणि तुम्हाला पण यज्ञातून हवन मिळेल. कसं, हे जे ऋतू ब्राह्मण ऋषी मुनी जे मंत्र म्हणतील ते असे म्हटले ना, हे बघा, ओम भूवम भुहा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा एवढा मंत्र म्हणले. ह्या यज्ञात जेवढं तुम्ही हवन करता तेवढं राक्षसांना तुमच्या दानवांना मिळेल. देवाने वचन देऊन टाक. मग देव म्हणले, देवा आम्हाला कसं काय मिळणार, हे तर सगळं राक्षसांना चाललंय, हे दानव मोठे होते पुन्हा आम्हाला मारतील. मग देवाने पुन्हा सांगितलं, ओम भूम भुहा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. असं म्हणला की हवन मधलं सगळं प्रसाद सगळं देवलोकांना मिळेल. झाली देवांची राक्षसांची वाटणी. तेव्हा आपण जे मंत्र म्हणतो त्याचा आपण विचार करावा. आपण मोठमोठी याग करतोय, मोठमोठी करतोय, मग आपलं वाटलं होतं का चांगलं होतं आपण ठरवा. तुम्ही जर महाविष्णू याग करीत असताना शिवयाग रुद्रयाग अमुक याग तमुक याग आणि त्यात जर म्हणलं स्वाहा, तर तुमचं हजारो यज्ञातलं सगळं पुण्य राक्षसांना जाऊन त्यांची शक्ती वाढणार आणि ते तुम्हाला खाऊन टाकणार. आणि तुम्ही जर स्वाहा दत्तमिदं न म्हणत बसलात तर यज्ञाचं सगळं पुण्य गणेश याग महायाग कृष्णयाग शिवयाग रुद्रयाग सगळ्यांचं पुण्य देवांना मिळेल, देवांची शक्ती वाढेल. मग आता आपण जी भक्ती करतो त्याचा आपण कधी विचार करीत नाही. देवांना भक्ती घाल्यानंतर आपण देवांना नैवेद्य घालण्याकरता याच्यात लिहिलेलं आहे स्वामयुत. भगवान कृष्ण म्हणले, वेदानां सामयुदास्मी, वेदामध्ये वेद मी सामवेद आहे. मग सामवेद पाहिल्यानंतर 1805 रुची आहेत. रुची म्हणजे तत्वज्ञान, कविता. त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे अग्निदेवा, तुला तुझ्यामध्ये ताजं अन्न सोडलेलं आहे, हवन सोडलेलं आहे. तो गायत्री छंदाने हे सर्व देवलोकांना पोचव. म्हणजे गायत्री छंदातून सर्व देवलोकांना पोचवायचे. तर याचं कारण
की हे यज्ञ नारायण जो आहे हा खरा देव, जिवंत देव, कधी नष्ट न होणारा आणि कधी न मारणारा, कायम जिवंत शरीर त्याच. आणि सगळ्या देवांना हा यज्ञ नारायण देव हवन पोचवतो. तर त्याप्रमाणे आपण आपला विचार केला पाहिजे की आपण किती मोठं किती करतोय. जे लय विद्वान पंडित ब्राह्मण आहेत त्यांचं आम्ही ग्रंथ पाहिले, त्यात त्यांनी लिहिले ओम भूवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नम असे म्हणलेले आहेत. आणि जे काय बाकीचे काय म्हणतात ते स्वाद म्हणतात. मग याच्याकरता काय होतं बघा, आता तुम्हाला सांगतो. आता बघा, स्वर्गातून देव बोलले, याचा पुढचा विषय असा आहे की तुम्ही जर समजा मंत्र म्हणत असताना स्वर्गात जायचंय का राक्षसांच्या लोकात जायचंय, तुमचे पूर्वज तुम्ही, हा महत्वाचा मुद्दा इथं आलेला आहे. स्वर्गात आता सभा भरली, तिथून संदेश येतोय काय, तुम्ही जर ओम भूवं भुवा ओम स्वा ओम महाजना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नम, तर तुमचे सगळे हवन सगळ्या देवांना ते मिळेल. पण तुमचे जेवढे पूर्वज आहेत, यमाच्या तावडीत गेलेले, नरकात गेलेले, किंवा अतृप्त होऊन भूत होऊन बसले, किंवा राक्षस होऊन बसले, हे सगळे देवलोकात घेऊन जातात. सगळे पूर्वज तुमच्या स्वदेवलोकात नंबर तुमचा. आणि तुम्ही जर समजा असा मंत्र म्हणलात ओम भूवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा, तुम्ही आणि तुमचे पूर्वज, तुमचं घरदार हे सगळे राक्षस कुळात जाणार. म्हणजे राक्षस कुळात जाऊन हे तिथं पळणार. आता या दोन्ही ठिकाणचा निर्णय लावला. तिसरा निर्णय नरक कुंडात जातो कसा. आता बघा, ओम भूवं भुवां स्वां महं जनं तपां सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पुढं स्वा म्हटलाच नाही. हवन केलं म्हणजे तुमचे पूर्वज तुम्ही नरक कुंडात जाणार. कारण मंत्र पुढं जे पाहिजे ते दिलेलं नाही, एवढंच म्हणला. वेदांताचं जे कीर्तन आहे ते महत्वाचं आहे. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे, मला आलेले अनुभव मी तुम्हाला प्रत्यक्ष सांगितलेले आहेत, सांगत आहे. तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही पण सांगा, तुम्हाला बंधन नाही. गायत्री मंत्र कोणी म्हणावं, कसा म्हणावं, याला सुद्धा शास्त्र आहे. ओम वैखानक ऋषी अग्निदेवता गायत्री छंद षडजा स्वरः ओम ऋषी पोमनः पांजन्यः पुरोहिता तमीमहे महागयम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र यांना देवधर्म करण्याचा अधिकार आहे. परंतु यांचं आचरण सर्वात सुंदर आणि शांत पाहिजे, पवित्र पाहिजे. म्हणजे कसं पवित्र पाहिजे तर भागवत पुराणात सांगितलं 12 स्कंदात 2ऱ्या अध्यायात 22वा श्लोक. ओम भगवती भगवतो वा ओम भगवती वासुदेवो सत्वहृदय स्थिते ओम भगवतो वासुदेवो हृदय सत्वमूर्त हृदय स्थिते. ज्याचं हृदय पवित्र असन, सात्विक असन, म्हणजे फळं खाऊन किंवा अतिशय शुद्ध आहार घेऊन त्याच्या हृदयातच परमात्मा प्रगट होईल. भूतियान मार्ग, भूत चेड्यागोड्यात परमेश्वर येत नाही, पितृयान मार्गात येत नाही, तर परमेश्वर येतो देवयान मार्गामध्ये. सात्विक हृदय ज्याचा असेल कलियुगामध्ये, तिथे हा भगवंत अवतीर होणार. ओम स्वयंभू महाकल्की कले काल प्रपातू परमात्मा धर्मवन कृता अवतारा. सर्वात मोठ्यात मोठा भगवान कल्की भगवंताचा जो अवतार घेतोय, प्रगट झाला किंवा फिरतोय, तर तो कलिरूपी जो मळ आहे तो धुवून टाकणार. कसा निघणार
वासुदेवे भगसत्वहृदय स्थिते, ज्याचं हृदय पवित्र आहे म्हणजे सात्विक आहे, शाकाहारी आहे, त्याच्याच हृदयातला परमात्मा प्रगट होऊन त्याच्या अंगाला कली बाहेर काढणार, म्हणजे कलीचं कुठल्या अंश शरीरात राहून देणार नाही. हा मागचा मुद्दा सांगितला आहे. आणि त्यामुळं हे जे काय म्हणजे वेदांत कीर्तनाचा विषय आहे तो आपण आता या ठिकाणी सांगितला तुम्हाला. आता शंकर भगवंताचा विषय चालला होता, त्याचा आता भगवान आपला प्रसन्न आहे का नाही कसं पाहायचं. आपल्या शरीरात छातीवरती 6 बटणे आहेत. 1 2 3 5 6 हे 6 व्होल्टेज. त्याच्यामध्ये 4था नंबरचा व्होल्टेज आहे तो भगवान शंकराचा आहे. आपण समजा काळीगाम काढला, मग आपण खरंच सात्विक देव आपला खरंच प्रसन्न आहे का भगवान शंकर? मग पाहायचं तपासून पाहू शकतो आपण. आतापर्यंत लाखो लोकांचे आपण काळीगाम तपासला आहे ECG. तर ते ECG तपासल्यानंतर 4था नंबर जो आहे तो काय यांचा 3 भेटला, म्हणजे 30%, कोणाचा 5 mm 50%, कोणाचा 6 mm 60%, कोणाचा 9-10 म्हणजे 10% तर 100%, म्हणजे अशा दृष्टीने हा भगवान शंकर परमात्मा आपल्या शरीरात परमेश्वर वास्तव्य करून आहे, म्हणजे प्रसन्न झाले आपल्याला. वासुदेव सत्वहृदय स्थिते, आपला देव आपल्या हृदयात प्रगट झाला का नाही पाहण्याकरता आपण 4थ्या नंबरचं हे व्होल्टेज तपासलेलं आहे. आणि आपण शंकराची गायत्री म्हणतोय, ओम भूम भुवं स्वं अहं जनं तपं सत्यम ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् दत्तमिदं नमः. असं म्हटलं तरच आपला व्होल्टेज पॉझिटिव्ह होतो, म्हणजे त्यात काय दोष तयार होत नाही, निर्दोष बनतो, त्याला रेषा बिषा काही येत नाहीत. आणि बरं समजा आपण असं म्हणलो, ओम भूम भुवं स्वं अहं जनं तपं सत्यम ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्, एवढं म्हणलो तर आपला काळीगाम वाकडा तिकडा खालीवर रेषा मारून येतो. म्हणजे आपण जो हार घेतलाय तो ह्या मंत्राच्या पद्धतीने व्यवस्थित पचलेला नाही. असं वाकडा तिकडा वर्तुळाकार ते वाकडं तिकडं निघू शकतो. आणि जर आपण स्वाहा म्हटलं तर आपला काळीगाम जो आहे तो राक्षस तत्वाकडे जातो. आपला जो काळीग्राम आहे तो राक्षस तत्वाकडे जातो, आणि आपला जो स्वाहा दत्तमिदं नमः म्हणतो हा जो काळी हा देव तत्वाकडे जातो, म्हणजे तुमच्या दैवी शक्ती प्रगट करतो, राक्षस शक्ती तो करतो. आणि तिसरी नरक शक्ती, म्हणजे आपण जे काय भक्ती मार्ग करतोय शास्त्रोक्त पद्धतीने समजून घेतलं पाहिजे, तेव्हा आपली भक्ती परिपूर्ण होईल, तशी होणार नाही. आता बघा, आता आपण शंकराबद्दल बोलतो. ओम भूम भुवं ओम स्वहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. एवढाच मंत्र म्हणतो. एवढा मंत्र म्हटल्यानंतर आपला जो हृदयाला काळीगाम आहे तो एक तर सरळ रेषेत येईल, म्हणजे कुठंच उमटणार नाही, आणि मग मला तो वाकडा तिकडा उमटल. पण हा शंकराचा मंत्र आपण म्हटलो स्वाहा, तर आपला काळीगाम आधी कोणी किंवा निगेटिव्ह व्हायला लागतो, म्हणजे आपला घाबरेपणा येतो, भीती वाटते, देवधर्मातून आपण पिछाड निगेटिव्ह प्रगट होतो. आणि जेव्हा आपण स्वाहा दत्तमिदं न म्हणू तेव्हा आपला देवाचा हवन पोचतच आहे, त्याप्रमाणे आपला काळीगाम पॉझिटिव्ह होतो, म्हणजे आपण याच्यामध्ये जय मिळू शकतो. त्याला पुरावा आहे. एका माणसाला 3 वेळा कॅन्सर झाला, 3ऱ्या वेळा. लोक मला म्हणले महाराज, म्हणलं कसला महाराज, मी साधा माणूस. अहो म्हणे हा माणूस 3ऱ्या वेळाला त्याला कॅन्सर झाला, हा काही जागणार नाही, त्याला जर तो मरण म्हणे महिना 2 महिना 15 वर्ष तर संपलं त्याचं आयुष्य. असं कसं होईल? मी म्हणलं भगवान परमेश्वर जगात आहे, त्याची भक्ती करा, त्याचा ECG दाखवा. तो ECG पाहिला तर तो निगेटिव्ह होता. म्हणलं ठीक आहे, आता काय करा तुम्ही,
एक 10-5 लोक मंत्र म्हणणारे ब्राह्मण किंवा तुम्ही विद्वान माणसं एका महादेवाच्या मंदिरात बसून महामृत्युंजय मंत्र म्हणा. तर तो महामृत्युंजय त्र्यंबके यजामहे हा त्याने सुरू केला. मंत्र म्हणता म्हणता त्याला सांगितलं बा आता असं करा की डॉक्टर त्याला ॲडमिट तुम्ही केलेलं आहे इथून जवळ 200-400 मैलावर. तर मला तुम्ही दर 2 दिवसांनी त्याचा कार्डिगम दाखवा. पहिला कार्डिगम निगेटिव्ह होता. मग 4थ्या दिवशी तो कार्डिगम सरळ दिसत आला. 6व्या-7व्या दिवशी तो कार्डिगम जसं मटक्याला कोंब फुटतात असं थोडा थोडा वाढू लागला. आणि जवळजवळ तो बऱ्याच दिवसांनी तो कार्डिगम 6 ते 10 mm आला. तो आल्याबरोबर ते कार्डिगम 6 ते 10 mm आल्याबरोबर त्याच्या शरीरातला कॅन्सर पूर्णपणे बरा झाला. कारण कॅन्सरच्या पेशी नष्ट झाल्या आणि चांगल्या पेशी तयार झाल्या. म्हणजे हा मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे. त्याचा आपण चांगला आणि अभ्यास शास्त्रोक्त करून घेतला पाहिजे. पुस्तकी ज्ञान आहे, पुस्तकाचे ग्रंथ छापलेले आहेत आणि गुरुमार्गाचे जे ज्ञान आहे त्यात फरक आहे. आपण विद्वान ब्राह्मण कोणाला गेलो तर त्यांच्यावर बसलो ते मंत्र कसे म्हणतात, ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः असं म्हणून ते अग्निहोत्र होम करीत होते. तेव्हा त्या घरी बसलो आपण, पाहिलं बा त्या ब्राह्मणाचं खूप चांगलं श्रीमंत घराणं, आरोग्य, कोणाला आजार नाही, काही नाही. दुसरा एक मनुष्य होता नक्कल करणारा. तो तसाच मंत्र म्हणायचा, पुढे असं म्हणायचा, ओम भुवं 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 स्वं महां जनम तपां सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वा एवढा मंत्र म्हणत होता. म्हणला ग्रंथात असं लिहिले तेवढंच आम्ही म्हणतो, जास्त म्हणत नाही. घराची सगळी माणसं आजारी, कोणाला नोकरी नाही, पाणी नाही, कोणाच्या पण सुटत नाही, सगळ्या अडचणीच, आजार सोडित नाही, घरात दुखणी. म्हणलं भाऊ तुम्ही जे मंत्र म्हणताय चुकीचं म्हणताय. नाही आमच्या गुरुने असं सांगितलं म्हणे, चुकीचं म्हणायचं नाही. मग चला या घेऊन तुमच्या गुरुला आणलं. मग त्या गुरुची आमची गाठ पडली. मग म्हणलं भाऊ अशी कथा आहे, हाही त्यात मला माहिती आहे का? ते म्हणला मला कोणी वाचायला सांगितलंच नाही, प्रश्न सुटला. मग आता म्हणलं त्याला मला असं म्हण, स्वाहा दत्तमिदं नमः असं म्हणून तू होम हवन कर. असं म्हणायला लागल्यानंतर त्याला मग कालांतराने भगवंताचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला, त्याची पीडा संपली. आपल्या वाईट स्वप्न का पडतात, दृष्टांत का चांगला होत नाही याचं कारण आहे आपण जे मंत्र म्हणतो, ओम भुवं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् झालं. आपलं गटार संडासलं पाणी कुठेतरी घाण स्वप्न पाडणार. आपण देव म्हणतो, एवढा देवधर्म करतो, एवढा मंत्र म्हणतोय, तरी मला वाईट स्वप्न पडतात. जाऊ ते गजर होती. ते एक मंत्र असा म्हणायचं, त्या स्वप्न पाडायचे, गटार ते बाणाचे, गटाराच्या रस्त्यावरचे काय साप कुठे काय वाटलं तिकडे घाबरायचं. म्हणजे तुम्ही ते गजन गायत्री मंत्र जपताय? म्हणले हो. दुसरं म्हणलं मी असा म्हणतोय स्वाहा, झालं. एक मी स्वाहा म्हणतच नाही, काही म्हणायची गरज नाही. त्याला ते सापाची, कुत्र्याची, डुकराची स्वप्न पडायची. दुसरा होता तो म्हणायचा मी स्वाहा म्हणतो, मला म्हणे राक्षस धावतात, चेडेगोडे दिसतात, माझे हल्ला करतात. तिसरा म्हणला विद्वान होता तो चांगला, तो मला मी स्वाहा दत्तमिदं नमः म्हणतो, त्याला देव दिसायचे आणि मग त्याला देवाचा साक्षात्कार, तो देवाबरोबर बोलायचा. पहिला तो वाकडी तिकडे भूत खेत साप नाग असे दिसायच्या, त्यावर त्याला ते विधी दाखवायचे. दुसरा होता स्वा म्हणा, त्याच्यावर भूत बोलायची, भूत बोलायचे, पिशाचे बोलायचे. तिसरा होता देव बोलायचे. म्हणजे म्हणलं बघा आता तुम्ही तिघजण, तुम्ही मित्र आहात, तिघांच्या तिघ भाषा, 3 भाषा, मग तुम्ही असं म्हणा, चांगला विद्वान ब्राह्मण म्हणून घ्या किंवा चांगला विद्वान त्यांची दृष्टी करा. मग स्वाहा दत्तमिदं नमः म्हणून होम हवन करा.
आणि मग पवित्र राहा, फळं खा, दूध प्या. मग तसं सुरू केलं दोघं जणांनी. मग ज्याला नुसता परिचय म्हणायचा त्यांनी स्वाहा दत्त विदन म्हणायचं, स्वाहा जाण्याचं त्याला पण देवांचं दर्शन झालं. दुसरा स्वाहा दत्त म्हणत होता त्याला पण देवाचं दर्शन झालं आणि पाहिला तर पक्काच होता. अशा दृष्टीने हे मंत्राचे सुद्धा आपला नाश करण्याकरता आणि कल्याण करण्याकरता मंत्र आहे. असा जर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणतो. या मंत्राचा आपला काय फायदा होतो का? होत असन त्याला होत असून काहीच नाही होत. कारण का हा नुसता ओम नमः शिवाय म्हणतोय, शंकर म्हणतोय, तर काहीच नाही. खायला येतो काय? ओम नमः शिवाय स्वाहा असा मंत्र म्हणून आपण हवन दिलं, आपण ओम नमः शिवाय म्हणलं हवन दिलं, तर ते जे काय म्हणजे नरकुंड आहेत त्याकडे तिकडं ते हवन जात. जेव्हा आपण ओम नमः शिवाय स्वाहा म्हणू तेव्हा ते हवन दिलं ते बळीराजाला जात. आणि जेव्हा आपण ओम स्वाहा दत्तमी, ओम नमः शिवाय स्वाहा दत्तमिदम असं म्हणू तेव्हा भगवान शंकरालाच हवन पोहोचते, इतरांना पोहोचत नाही. अगदी ते मंत्र महत्वाचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी लोक रोज अग्निहोत्र करतात, 50 चुका त्याच्यामध्ये. किंवा त्यांनी या ठिकाणी यज्ञ हा यज्ञ चालल्या तिथं सगळ्या चुकाच आहेत. 7 पायऱ्यांचा होम जिथं बांधलेला नाही तिथं पूर्णपणे यज्ञ सिद्ध होत नाही. किती कोटी रुपये खर्चून यज्ञ चालू द्या, काय उपयोग नाही. पण ज्या ठिकाणी 7 पायऱ्यामधून यज्ञ असन तिथं 100% देव येतात आणि आपलं आव्हान घेतात, असा मात्र मुद्दा आहे. इंद्रदेवाने मला ते सांगितलं, म्हणले महाराज तुमचा हा यज्ञ 7 पायऱ्यांचा आहे आणि या 7 पायऱ्याचा यज्ञ असल्यानंतर तुम्ही जे होम हवन करताय त्यामुळं आम्ही जे सगळे देव आहोत मंडळ देवांचे सगळ्यांना होम हवन पोचतं आणि स्वाहा दत्तमिदन म्हणताय त्यामुळं आम्हाला पोचताय. जर तुम्ही स्वाहा म्हणलं तर हे सगळं त्या बळीराजाला गेलं असतं. म्हणून हा मागचा मुद्दा या ठिकाणी आज तुम्हाला सांगितला आहे. त्याचा आपण उपयोग करायला पाहिजे आणि मंत्र व्यवस्थित म्हटले पाहिजेत. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण. ते मग तुमचे फक्त नामस्मरण म्हणण्याची ताकद म्हणू शकता. त्या नावा अशी ताकद आहे, त्या नामात ताकद आहे. अहो गाडीच्या चाकात हवाच भरली नाही तर ती गाडी कशी काय पळायची? पळणारच नाही. त्या गाडी चाकात हवा भरावं लागेल, पंक्चर काढावं लागेल, तेव्हा टायर फुल होईल. तेव्हा इथं स्वाहा दत्तमिदम न म्हणावं लागेल. तेव्हा रामकृष्ण हरी स्वाहा दत्तमिदम न असं म्हणून हवन केलं तर त्यांना ते हवन पोचलं. त्यांची आपलं कृपा झाली, आपल्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतात, अधोगती जात नाही. म्हणून जे वेदांताचार्य आहेत, ऋषी देवता छंद आणि स्वर अशातून मंत्र म्हणणारे त्यांची नेहमी तुम्ही गाठ घ्या. फळं खाणारे, दूध पिणारे, साधना करणारे त्या ठिकाणी समाजाचं कल्याण होणार आहे. अशा दृष्टीने हा आजचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुम्हाला प्रात्यक्षिक म्हणजे आपण व्होल्टेज मोजायचे. किती नंबर भरला? 4, 3 नंबर, मग 30% शंकर प्रसन्न झाले. 6 MM 60% शंकर प्रसन्न झाले. 6 ते 10 MM 100% भगवान शंकरची आपला कृपा आहे, सिद्ध झालं. आणि आपला 6 व्होल्टेज जो आहे 4 नंबरचा तो आधी कोणी आला काहीतरी देव प्रश्न होतो, काहीतरी निघून जातो. म्हणजे आपली कामं झाली नाही झाली असं काय अडचणी होतात. आणि निगेटिव्ह हा 0 बजेट, कामच होणार नाही. आतापर्यंत भरपूर सांगितलंय आणि या ठिकाणी आपल्या आश्रमात हेच आपण लोकांना शिकवतो. कल्की दत्त मंदिर शिरूर येथे सगळे शिकवलं जाते नवीन पद्धती. विश्वक्रांती नवे ज्ञान हा आपला चॅनल आहे, त्याच्यावर पहा. विश्व लाभोड याच्यावर पहा, ग्रुप आहे त्या ग्रुपवर पहा. ज्याला अधिक माहिती शिकायची किंवा ज्ञान मिळवायचं आहे त्याने आपल्या आश्रमात यायचं, शिका, राहा. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंत्र महाराज के जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी
महादुर्गा महाशाकंभरी माता की जय, ब्रह्मश्री अत्रि की जय, स महासती अनुसया माता की जय, सर्व देव देवता की जय, साधु संतन की जय, धर्म की जय हो. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.